मित्रांनो, कोकणामध्ये 45 गुंठे म्हणजे 1 एकर 5 गुंठ्याची वाडी तुम्ही याला म्हणू शकता. आता कोकणात आलोय म्हणजे साहजिक आपण वाडी म्हणणार. पण सुंदर फार्म हाऊस पूर्ण डेव्हलप केलेलं आपल्याकडे विकायला आलंय. मेन म्हणजे दापोली शहरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती हा समोर बोर्ड बघताय ना, गार्सियाना रिट्रीट हे नावाचं एक बंगलो फार्म हाऊस आहे. आणि वेल डेव्हलप, वेल मेंटेन, पूर्ण आता हे तुम्ही बघताय गेट लावलेलं आहे प्रशस्त. आणि पूर्ण प्लॉटला हे असं चिऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे आणि आतमध्ये प्लांटेशन जबरदस्त केलं आहे. या थोडं पुढं तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, हा असा पाथवे केलेला आहे आणि रस्त्याच्या म्हणजे ह्या पाथवेच्या दोन्ही बाजूला लँडस्केपिंग केलेलं आहे छान. आणि ह्याच्यामध्ये प्लांटेशन म्हणजे आपलं काजूचं प्लांटेशन आहे, फणस आहे आणि बरेचसे औषधी झाडं देखील लावलेले आहेत. म्हणजे बेडा असेल, हिरडा असेल. आत्ताच नवीन मी एक झाड बघितलं होतं, पर्जन्यवृष्टी काय ते जरा झाडाचं नाव आहे. तर असा हा बंगला ह्या बाजूला आहे. फ्रंट साईडने तुम्हाला दाखवतो. बघा, हे प्री फॅब्रिकेटेड मटेरियल जे असतं त्याच्यापासून बनवलेला बंगला आहे. पण डिसेंट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर का रेडीमेड एखादं फार्म हाऊस किंवा वाडी जर काय घ्यायची असेल, तुम्ही याला एक मॉडर्न वाडी देखील म्हणू शकता. बरं, जागेमध्ये विहीर आहे, पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आहे. आपण बंगला आतनं बघून घेऊ. चला या, आणि आपलं फार्म हाऊस देखील फिरून घेऊ. चलो. तर ही जी ओपन स्पेस आहे, हे इथं सर्व आपलं काजूचं प्लांटेशन आहे. हे सर्व काजू लावलेले तिकडे या साईडला. आणि हा आपला छोटासा टुमदार बंगला. बंगल्याच्या भोवती छान लॉन केलेलं आहे. हे टिपिकल फार्म हाऊस म्हणतो ना आपण, अगदी शहरामध्ये जे टापटीप असतात तशा टाईपचं केलेलं आहे. हे बघा, हे वरती आपलं फ्री फॅब्रिकेटेड होम आहे. खाली टायलिंग केलेलं आहे. मध्ये मध्ये ग्रास देखील लावलेले आहे. आणि बंगल्याच्या चारी बाजूने हे बघताय तुम्ही, इथे पूर्ण हे ग्रास लावलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे हे आपलं पूर्ण झाडांचं हे प्लांटेशन केलेलं आहे दोन्ही बाजूला. म्हणजे इकडे देखील सर्व काजूचं प्लांटेशन आहे इकडे. आणि हे ठिबक सिंचन पण केलेले, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला पाणी इथे मिळू शकतं. कारण मागच्या बाजूला बघा, पूर्ण कंपाऊंडेड प्रॉपर्टी आहे, 45 गुंठ्याची आहे. मॅक्सिमम काजू जास्त आहेत, बाकीची झाडं पण आहेत, पण काजूचं प्लांटेशन जास्त आहे. चारी बाजूला प्लांटेशन. आणि बरोबर मधल्या बाजूला आपला हा बंगला आहे. समोरच्या बाजूला आपलं हे एंट्रेंस गेट है। तो अभी ऊपर से बंगलो देख लेते हैं, चलो आ जाओ। तो ये है अपनी ऊपर जाने के लिए सीढ़ियाँ। हे चांगले मेटलचे केले बरं का. आणि वरती आल्यानंतर काय व्ह्यू आहे बघा. हा पुढचा व्हरांडा आहे. इथून तुम्हाला व्यवस्थित आपली प्रॉपर्टी म्हणजे दाखवू शकतो. हे समोरच्या बाजूला आहे आपलं इथे गेट. हे बघा, हे सर्व आपलं आहे प्लांटेशन काजूचं. मला पलीकडे भिंत दिसते का व्हाईट कलरची, तर ही पूर्ण 45 गुंठ्याला इथे आपण भिंत घातलेली. हे बघा, इकडून तुम्हाला दाखवतो. सगळं प्लांटेशन केलेलं आहे चारी बाजूला. आणि व्ह्यू देखील जबरदस्त आहे, मस्त व्ह्यू आहे. म्हणजे संध्याकाळचं वगैरे तर इथं वातावरण सुंदरच असणार आहे. काय काय फुलांचे बघा, इथं चाफ्याचे झाड लावले. आणि ह्या बाजूला देखील हे समोर गेट दिसलं. आणि हे एक पुढं हे आपलं शेजारचं कंपाऊंड आणि हे प्लांटेशन. इकडे समोर तुम्हाला व्हाईट कलरचे बंगले दाखवतो बघा. हा बहुतेक SR सिटी नावाचा एक प्रोजेक्ट आहे. आणि हा परिसर मी बघितलाय बऱ्याच वेळा. म्हणजे ह्या एरियात मी जेव्हा फिरतो ना, तर बघितलं ह्या परिसरामध्ये, म्हणजे नवशी ह्या एरियाचं नाव आहे. आणि दापोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरती ह्या परिसरामध्ये अनेक बंगले झालेले आहेत. आणि अनेक रेसिडेन्शियल, म्हणजे पुण्यातील मुंबईतील लोकांनी खूप सुंदर सुंदर इथं बंगले बांधलेले आहेत. समोर हा आपला व्हरांडा साधारणतः एक नाही म्हटलं तरी हा 200 फुटाचा आहे किंवा 150 फुटाचा असेल. आणि ही आपली रूम. हे बघा, ही आपली पूर्ण, म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपलं कॉटेज कसं असतं तशा टाईपचं कॉटेज आहे. नाही म्हटलं तरी हे 250-300 फुटाचं आहे. या बाजूला आपलं अटॅच वेस्टर्न स्टाईल वॉशरूम आहे, AC आहे, डबल बेड आहे. आणि इथं सिट आउट एरिया केलेला आहे छान. इथे ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे. तर अशी सुटसुटीत छोटं खाणी, म्हणजे जर का तुमची एखादी कपल असेल, एखादी फॅमिली असेल, तर इथे येऊन एन्जॉय करू शकता. म्हणजे Airbnb जर का तुम्हाला भाड्याने द्यायचं ही प्रॉपर्टी घेऊन, तर मला ते आजकाल मित्रांनो लोकांना अशा टाईपचीच प्रॉपर्टी आवडतात
की एक छोटंसं कॉटेज आहे, छोटी फॅमिली, तुमचं एक पप्पी म्हणजे डॉग वगैरे असेल, त्यांना घेऊन एक छानपैकी असं 2 दिवस इथे येऊन राहू शकता. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे परिसर आहे, एक तर दापोली सिटी जी आहे ती एक 15 किलोमीटरवरती आहे. जवळपासचे बीचेस आहेत म्हणजे हरणे, कर्दे, लाडघर, कोळथरे, साधारणतः एक 30 ते 40 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि सुकून का लाईफ अगर जीना है ना, तो भैया सुटसुटीत वाडी आहे. म्हणजे 1 एकर 5 गुंठे मोर दॅन सफिशियंट आहे. छान घर छोटंसं केलेलं आहे, जेवढं पाहिजे तेवढं. म्हणजे तुम्ही येता नॉर्मली कोकणात जर का आला तर साधारणतः एक 2-3 दिवस राहता, त्यासाठी सफिशियंट जागा आहे. किंवा तुम्हाला जर का भाड्याने प्रॉपर्टी द्यायची असेल त्यातनं इन्कम देखील चांगलं मिळू शकतं. तर अशी ही वाडी विकायची आपल्याला. जागेमध्ये विहीर देखील आहे आणि प्रॉपर्टीच्या आजूबाजूला अनेक डेव्हलप झालेला एरिया आहे. अनेक प्रोजेक्ट्स या परिसरामध्ये झालेले आहेत. कारण आपणच बरंच कोकणात मार्केटिंग करतो, त्यामुळे आपल्याला ह्या परिसरामध्ये फिरताना बघितलं की आजूबाजूला ह्या परिसरामध्ये स्पेसिफिकली जर का तुम्ही विचार केला तर हा नवशी एरिया जो आहे ना, ह्या परिसरामध्ये डेव्हलपमेंट खूप झालेले आहेत. मेन म्हणजे खेड आणि दापोलीच्या मध्यभागी हा परिसर येतो. त्याच्यामुळे ह्या परिसरामध्ये प्रोजेक्ट खूप झालेत आणि चांगले चांगले प्रोजेक्ट सोल्ड आउट देखील झालेत. आणि पूर्ण बघा व्ह्यूज बागेत नाही ना, हा समोरचा हा असा सुंदर व्ह्यू मिळतो. त्यामुळे प्रॉपर्टी चांगली रेडीमेड वाडी जर कोकणात जर का एखादी शोधत असाल तर ऑप्शन अच्छा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मालकांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करू शकता. तुमच्या काही अशा प्रॉपर्टी जर काही कोकणातल्या विकायच्या असतील तर मला फोन करा, माझा नंबर दिलेला आहे. नॉमिनल चार्जेस घेऊन आपण त्याचं प्रमोशन करत असतो. आणि ह्या प्रॉपर्टीसाठी जर काही व्हिजिट करायची असेल तर डायरेक्ट मालकांना फोन करा. धन्यवाद, थँक्यू, बाय बाय.